एका शिक्षण संस्था चालकास 70 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 3 जणांना अटक केली असून या प्रकरणी सुरेश खंडाळे आणि त्यांच्या पुत्राविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय। जालना शहरातील रवींद्र खोमणे यांनी याबाबत चंदनचिरा पोलिसात तक्रार नोंदविली आहे। परतूर तालुक्यातील वाटूर येथील एका हॉटेलवर येऊन करण निकाळजे यानं पिस्तूल दाखवून आणि धमकी देत 39 लाख रुपये मागितले। यावेळी काही संस्था चालक उपस्थित होते। यावेळी त्यांनी एकत्र येऊन त्याचबरोबर रक्कम आणि धनादेशानं ही रक्कम देण्यात आली आहे। हा प्रकार होत नाही तोच करणचा मामा सुरेश खंडाळे यांनी खोमणे यांच्या शिक्षण संस्थेच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला आणि अर्ज मागे घेण्यासाठी 70 लाखांची खंडणी मागितली। खोमणे यांनी खंडणी देण्यास नकार देत तक्रार नोंदविली आहे। दरम्यान अटक केलेल्या 3 जणांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। काल दिनांक 24/2025 रोजी फिर्यादी रवी प्रदीप खोमणे व्यवसाय शिक्षण संस्था चालक आहेत यांनी फिर्याद दिली की जे 3 आरोपी आहेत करण निकाळजे, सुरेश खंडाळे आणि गौरव बंटी खंडाळे, रमेश निकाळजे यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही मुलांचे शिष्यवृत्ती पैसे उभारता, शिष्यवृत्ती खोटी उचलतात आणि तुम्ही जर मला एवढे पैसे दिले नाही तर आम्ही तुमच्याविरुद्ध अर्ज फाटे करून तुमच्यावर कारवाई करू असं म्हणून त्यांना धमकी वगैरे दिली आणि त्यांच्याकडे पैसे उकळले काही अजून उकळण्याचा प्रयत्न चालू होता। त्यानुसार पोलीस स्टेशन चंदनचिरा येथे फिर्यादीच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 299/25 कलम 308(5)(3)(5) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल झालेला आहे। 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। NTV न्यूज मराठी, जालना।